सर 8 डिविजन कमिश्नर पे आपका आंदोलन क्या मांग है सर? ऑक्टोबर 76 मध्ये जायकवाडीचं धरण पूर्ण झालं आणि 1965 मध्ये जो निवाडा लवाद जो आपला पाण्याच्या संबंधाने जो लवाद नेमला होता त्या लवादानं आम्हाला 81 टीएमसी पाणी मराठवाड्याला मध्य गोदावरीला दिलं होतं. परंतु ते पाणी अलीकडच्या काळामध्ये 2003ला त्यांचं 115 टीएमसी होतं नगर नाशिकचं, म्हणजे 196 उर्ध्व गोदावरी मध्य गोदावरीमध्ये असताना या ठिकाणी 2003-04ला दुष्काळ पडल्यामुळं मराठवाड्यातल्या या पाण्याची मोजणी झाली आणि मोजणीमध्ये 157 टीएमसी पाणी भरलं. त्यामध्ये 143 टीएमसीचे धरणं त्यांनी बांधले आणि 143 टीएमसीचे धरणं बांधल्याच्या नंतर या ठिकाणी फक्त 14 टीएमसी पाणी शिल्लक राहिलं आणि म्हणून समन्वयित पाणी वाटपाचा कायदा झाला. परंतु समन्वयित पाणी वाटपाच्या कायद्याला नगर आणि नाशिकचे लोक जुमानत नाही, म्हणून मराठवाड्यातल्या पाण्याचा वाटा ठरला पाहिजे अशी या आंदोलनाद्वारे आमची मागणी आहे. दुसरी मागणी आमची अशी आहे की जे धाराशिव, लातूर आणि बीड या जिल्ह्यासाठी 23.66 टीएमसी पाणी आम्हाला मंजूर होतं, परंतु त्यामध्ये विलासराव देशमुखांनी मंजूर केलं होतं. त्यापैकी फक्त 7 टीएमसीवर कृष्णा मराठवाडा सिंचन योजना चालू आहे आणि म्हणून आता 16.66 टीएमसी पाणी आम्हाला मिळालं पाहिजे ही आमची मागणी आहे. नंबर 3ची एक मागणी आमची अशी आहे की एक मांदाडे नावाची एक अभ्यास गट नेमला गेला समिती त्यांच्या अध्यक्षतेखाली आणि त्या मांदाडे समितीनं आमचं 8% पाणी कमी केलं, म्हणजे आमचं 65हून त्यांनी 57% पाण्यावर आमचं जायकवाडी धरण आणलं. म्हणून ती अभ्यास गट जो आहे तो त्वरित रद्द करावा आणि या गटाच्या शिफारशी राज्य सरकारनं मान्य करू नये आणि आमचं जे 41 टीएमसी पाणी त्यांनी पळवलं त्या पाण्याची तूट जी झालेली आहे ती तूट भरून काढण्यात यावी. त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी 1960 पासून आमचं आंदोलन चालू आहे की जे गरीब लोक आहेत, मागासवर्गीय लोक आहेत, आदिवासी आहे, ओबीसी समाज आहे, यांनी गायरान जमिनीवर अतिक्रमण करून त्यांनी आपले पीक काढतात. त्या पीक काढल्याच्या नंतर सुद्धा आमची नोंद तलाठी, मंडळ अधिकारी, तहसीलदार घेत नाही, म्हणून आमचा पुरावा तयार होत नाही. म्हणून राज्य शासनाला आमची विनंती आहे की आजच्या तारखेमध्ये त्यांचे पंचनामे करावे, अतिक्रमण नोंद होईला त्यांची नोंद घ्यावी आणि त्याद्वारे त्यांना सातबारा देण्यात यावा. त्याचप्रमाणे अतिक्रमण, निवासी अतिक्रमण जे आहे ते गावठाणामध्ये 500 मीटरची